माझ्यासोबत आता विलास घुलेंच्या आई आहेत. पोटचा गोळा गेलेला आहे त्यांच्या. कसं विचारू मी, काय तुमच्या भावना आहेत? एवढे लोक तुमच्या मुलासाठी रस्त्यावरती उतरलेत. आम्हाला काही नाही, आम्हाला न्याय पाहिजे. आमची ती रणकी सोनं आता कशी वागवायची, आम्ही कसं जगायचं? ताबडतोब तो सोनवणे अटक करायचा आणि त्याला फाशीची शिक्षा द्यायची. मागणी तुमची तेच आहे. हेच आहे आमची मागणी. मोर्चामध्ये दुसरी पण मागणी होती की विलास भाई यांच्या ज्या पत्नी आहेत ताई, त्यांना शासनाने नोकरी द्यावी. हो, नोकरी द्यावी. त्या सुनाला आमच्या ह्याच्या नोकरीवर घ्यावा. आमच्या मुलाला काहीतरी त्याला वरून बघावा, पण सोनवण्याला अटक करावा, एवढीच आमची विनंती आहे. म्हातारी माय बाप आहेत, आम्ही कसं जगायचं आता? कशी ती सून वागवायची? कशा बहिणी बाळा त्याच्या? कुठं भांडाय गेलं, कुठं तंडाय गेलं तर कुणी कुणाला सोडवायचं सुद्धा नाही ना. सोडवाय गेलेल्या मुलाला खसखसा कापीत. दुर्दैवी अंत होता तो. खरंच म्हणजे सांगताना सुद्धा आम्हाला कुठेतरी वेदना आमच्या थांबू शकत. ताई, एक दोन शब्द बोलताल? विलास भैयांच्या समर्थनार्थ आज एवढे लोक सगळे या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत. मोर्चा त्यांच्यासाठी या ठिकाणी निघालेला आहे. काय तुमच्या भावना आहेत? निशब्द, बरंच काही यांचं न बोलणं आपल्याला सांगून जातं. या दुसऱ्या त्यांच्या बहीण आहेत. काय नाही, आमच्या भावाला न्याय पाहिजे. जे आरोपी राहिला का ते अटक झाला पाहिजे. ते बाकी काय नाही, आमची एवढीच मागणी आहे. आईंची प्रतिक्रिया पाहिली, ताईंची, त्यांच्या पत्नीची, विलास भैयांच्या प्रतिक्रिया तर काही आलीच नाही आपल्याला. खरोखरच हे कुठंतरी विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आजच्या या आपल्या ज्या काही गोष्टी चालू आहेत, खास करून बीड जिल्ह्यामध्ये, त्याला कुठंतरी ह्या गोष्टी आता थांबाव्यात. वीट आलेला आहे जनसामान्य लोकांना. मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडियासाठी केच.